पश्चिम आशियातील इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट गंभीर झालं असून त्याचे पडसाद भारतीय लोकसभेत उमटले. होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं भारताचा एलपीजी आणि इंधन पुरवठा प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन सादर केलं. परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की या युद्धाचे दीर्घकालीन आर्थिक आणि मानवतावादी परिणाम होतील. या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला कोरोना काळाप्रमाणे एकजुटीनं आणि संयमानं लढावं लागणार आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहेत. इंधन टंचाई टाळण्यासाठी भारताने आता 41 देशातून आयात सुरू केली आहे. सध्या 5.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा सामरिक साठा असून आणखीन 6.5 दशलक्ष टन साठा निर्माण करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील सरकारनं आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. तिथे वास्तव्यात असलेल्या 1 कोटी भारतीयांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात देखील आलेली आहे. देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्यावर भर देत या आव्हानावर शांतपणे मात करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल भानगड.